नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये पोर्टलवर सध्या 4 कंपन्या दाखवत आहे। तर जसं कंपन्यांचा स्टॉक येत आहे आणि संपत आहे तशी ती कंपनी ती पोर्टलवरून गायबसुद्धा होत आहे। आणि सकाळीसुद्धा पोर्टलवर काही कंपन्या ॲड झाल्या होत्या, तर शेतकऱ्यांनी आवडीनुसार आपल्या कंपन्यांचं सिलेक्शन केलेले आहे। तर आता सध्या आपण जर पाहिलं तर सध्या पोर्टलला 4 कंपन्या दाखवत आहे। तर आपणास ती कंपनी निवडायची असेल तर निवडू शकतात, कारण की ज्या कंपनींचा कोटा भरला तर ती कंपनी त्यामधून आउट होऊन जाते। त्यानंतर आपणास दुसरी कंपनीचं सिलेक्शन करावे लागते। परंतु आपणास सध्या तरी कंपनी सिलेक्शन करण्याची आवश्यकता नसेल तर आपण यामध्ये वेटसुद्धा करू शकतात, कारण की नामांकित कंपन्या पोर्टलवर ॲड होण्याचे संकेत आहे। तर सध्या कोणत्या कंपन्या पोर्टलवर ॲड आहेत तर त्याची माहिती मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी आपणास कोणत्या एका ब्राउझरमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप असे टाईप करायचे आहे। त्यानंतर पहिली जी काही ऑफिशियल वेबसाईट येईल त्याच्यावर इथे क्लिक करायची आहे। येथे क्लिक केल्याच्यानंतर इथे 3 डॉट दिसत आहे, याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास येथे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस याच्यावर इथे क्लिक करायचा आहे। आपला जो काही बेनिफिशरी आय डी आहे तो या बॉक्समध्ये टाकायचा आहे। सर्च या बटनावर इथे क्लिक करायचे आहे। सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म अप्रूव्ड म्हणजेच मंजूर आहे। ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत, मंजूर आहेत, अशा शेतकऱ्यांना व्हेंडर निवडण्याचा पर्याय हा उपलब्ध आहे। तर त्यासाठी खाली सर्च व्हेंडर याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर हा जो काही ड्रॉपडाऊन दिसत आहे याच्यावर येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण पाहू शकतात की येथे इकोजन आहे, GK एनर्जी आहे, माधव सोलार आहे, YQB इंजिनिअरिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड 4 कंपन्या पोर्टलवर दाखवत आहे। ज्या कंपनीचं सिलेक्शन करायचं आहे ती कंपनी आपण यामध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे। जसे की मी येथे GK एनर्जी करतो। ही केल्याच्यानंतर तिचे नाव आपणास इथे दाखवले जाईल। त्यानंतर असाइन या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर त्या मोबाईलवर OTP जाईल। आलेला OTP आपण त्यामध्ये प्रविष्ट केला की त्या कंपनीचं सिलेक्शन यामध्ये होऊन जाईल। परंतु एकदा जर आपण त्या कंपनीचं सिलेक्शन केलं तर नंतर ती कंपनी आपणास चेंज करता येत नाही। त्यामुळे आपणास आवश्यक असेल तरच आपण सध्या कंपनीचं सिलेक्शन करून घ्या, आपल्या आवडीचे असेल तर, नाहीतर आपण अजूनही थोडासा वेट करू शकतात, कारण की नामांकित कंपन्यासुद्धा पोर्टलवर ॲड होण्याचे संकेत आहेत। कारण की टप्प्याटप्प्याने आपण जर पाहिलं तर कंपन्या या पोर्टलवर सध्या येत आहे। तर आपल्याला निवडायची असेल तर निवडा। सध्या मला ही कंपनी निवडायची नाही तर मी थांबणार आहे। जरी नवीन कंपन्या पोर्टलवर ॲड झाल्या तर त्याची माहिती मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला देईल। धन्यवाद।